चला तर सगळ्यांनो एकदम खुसखुशीत, खमंग, जाळीदार अनारसे बनवताय तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी. म्हणजेच काय, आता आपले अनारसे अजिबात हसणार नाहीत. म्हणजेच काय, पीठ अशा पद्धतीने बनवा की जेणेकरून तुमचे अनारसे हातावरती थापले जातील. म्हणजेच काय, हातावरती थापून आपण असे मस्त खुसखुशीत, खमंग आणि एकदम जाळीदार अनारसे बनवणार आहोत. त्यासाठी काय करायचं, 1 किलो प्रमाणामध्ये तांदूळ घ्यायचा. तांदूळ स्वच्छ धुवायचा. त्यानंतर 2 दिवस भिजायला घालायचा. 2 दिवसानंतर आपण हा तांदूळ पूर्ण पाणी निथळून घ्यायचं. छान असा पूर्ण पाणी निथळून झाल्यानंतर एका कापडावरती पसरू द्यायचा. त्यानंतर याचं छान पीठ करून घ्यायचं. पीठ वाटीने मोजून घ्यायचं आणि त्यानंतर आपण यामध्ये गूळ मिक्स करणार आहोत. आता इथं बघू शकता पूर्ण गूळ मिक्स करून आपण हे छान असं पीठ बनवून घेतलेलं आहे. पिठाचे छान गोळे बनवायचे आणि त्यानंतर आपण भिजायला ठेवायचे. त्यानंतर 1 दिवस 2 दिवस भिजवत घालू शकता आणि त्यानंतर हे पीठ काढून पुन्हा एकदा काय करायचं, हे छान पीठ मर्दून घ्यायचं. आता इथं बघू शकता केळ, तूप, दूध असं काहीही न वापरता एकदम मऊसूत असं हे पीठ बनवून तयार झालेलं आहे. हे पीठ कसं बनवलं आणि कितपत भिजत घातलं, कसं पीठ काढलं, हा सगळा व्हिडिओ, यामध्ये गूळ कितपत टाकला, हा सगळा व्हिडिओ, फुल व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. खाली दिलेल्या त्रिकोणावरती क्लिक करा आणि अनारसा हा खुसखुशीत, खमंग आणि हातावरती थापून हा केलेला अनारसा, हा फुल व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. चला तर असा हा अनारसा बनवून घ्यायचा, हातावरती थापून घ्यायचा, खसखस लावायची आणि त्यानंतर एकदम क्रिस्पी होईपर्यंत मस्त असा तळून घ्यायचा. अगदी खमंग असा हा अनारसा, एकदम जाळीदार अनारसा इथं बनवून तयार झालेला आहे. हा अनारसा कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि अशाच नवनवीन रेसिपींचा आस्वाद घ्या. तर बघू शकता इथं एकदम जाळीदार असा हा अनारसा बनवून तयार झालेला आहे. तुम्ही देखील या दिवाळीला असा अनारसा बनवून पहा आणि मला कमेंट